सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील सुदाम वसंत वाघ यांच्या शेतातील सुमारे 3 एकर क्षेत्रावर लागवड केलेली मोसंबीची झाडे अज्ञात माथेफिरूने तोडून फेकली असल्याचे उघडकीस आले आहे। आधीच देवाने ओला दुष्काळाचे अस्मानी संकट शेतकऱ्यांवरती टांगलेले आहे आणि गावातील अज्ञात माथेफिरूने शेतातील मोसंबीच्या बागातील झाडं तोडून फेकली आहे। खडकदेवळा खुर्द येथील सरपंच उषा सुदाम वाघ यांचे पती असल्यामुळे घरातील घरगुती वाद मिटवण्यासाठी जातात व तो राग मनात धरून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोसंबी बागांची नुकसान केली आहे। जागर जनस्थान करता फराज अहमद, जळगाव। मध्ये पाऊस या शेवटच्या टप्प्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय। अतिवृष्टी होईल किंवा अतिवृष्टीमध्ये हा तालुका जाईल या शेवटच्या 8 दिवसामध्ये असं वाटायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे आणि काल दुपारी 3 ते 4च्या सुमारामध्ये प्रचंड असं वादळ आलं आणि त्या वादळाने शेतकऱ्यांचं होत्याचं न होतं झालं। अनेक बागा पपईच्या बागा, त्याच्यानंतर केळीच्या बागा आणि ऊस, कपास, सर्व मका या सगळ्या क्षेत्राचं या ठिकाणी तापी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हे नुकसान तालुक्यामध्ये पण झालेलं असेल। संपूर्ण तालुक्यामध्ये महसूलचे आणि कृषीचे अधिकारी यांनी भेटी देऊन जिथं जिथं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल त्याचा तात्काळ पंचनामा करून महाराष्ट्र सरकारला कळवलं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने पण या शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून यांना तात्काळ सानुग्रह अनुदान तात्काळ म्हणजे 2-3 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालं पाहिजे अशी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी या गटाच्या वतीने सरकारकडे मागणी करतो।